श्रावण चालू झाले की उपवास चालू होतात. त्याचबरोबर मित्रांनो, वेगवेगळ्या प्रकारचे आजार देखील चालू होतात. तर मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तसे उपवासासाठी आज आपण साबुदाणा शेंगदाणा लाडूची रेसिपी पाहणार आहोत. लाडू मित्रांनो अप्रतिम तयार होतात, नक्की ट्राय करा. पौष्टिक लाडू तयार करण्यासाठी आपल्याला 1 कप इतके साबुदाणा छानपैकी मीडियम फ्लेमवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. हाय फ्लेम ठेवायची नाही तर साबुदाणा जळला जाईल. हे बघा, साधारणतः 8 मिनिटांनंतर पावसाळा साबुदाणा बघा हलकासा सोनेरी झालेला आहे, तसं अतिशय कुरकुरीत झालेला आहे. गॅस आता बंद करून द्यायचे आणि डायरेक्टली साबुदाणा आपल्याला थोडंसं थंड करून मिक्सर जारमध्ये ॲड करून या पद्धतीने बारीक पावडर करायची आहे. आता ही पावडर आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे. तसं अर्धा कप इतके शेंगदाणे देखील आपल्याला मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, 1 मिनिटातच शेंगदाणे भाजले जातात. या पद्धतीने हलके असे शेंगदाण्याला चटका लागला की लगेच गॅस बंद करायची आहे. शेंगदाण्याचे सालं काढून छानपैकी मिक्सर जारमध्ये शेंगदाणे भरटसर या पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत. आता हे वाटलेले शेंगदाणे देखील ताटामध्ये काढायचे आहे आणि मीडियम फ्लेमवरती पॅन ठेवून पॅनमध्ये साजूक तूप ॲड करायचे, चॉप केलेले काजू आणि बदाम ॲड करायचे, छानपैकी हे परतवायचं आहे. हार्डली इथे मी 10 सेकंदाकरिता ड्रायफ्रुट्स परतवले. त्यामध्ये आता 1/3 कप म्हणजेच आपल्याला 1 कपाला पाव कप इतकं कमी गूळ ॲड करायचं आणि छानपैकी हार्डली 1 मिनिटाकरिता मेल्ट करून घ्यायचं. याचा पाक वगैरे काय करायचं नाही, फक्त गूळ मेल्ट करून घ्यायचं आहे आणि जे आपलं साबुदाणा आणि शेंगदाण्याचं मिश्रण त्यामध्ये ॲड करून मिक्स आउट करायचं आहे. मिश्रण बघा मित्रांनो, जसं तुम्ही मिक्स करत जाल ना, तुम्हाला हे लुसर होताना दिसेल. हे बघा, परफेक्टली सर्व प्रमाण दिलेलं आहे. या प्रमाणामध्ये पौष्टिक लाडू नक्की करून बघा. अतिशय भन्नाट चवीला हे लाडू तयार होतं. तुम्ही एकदा केले तुम्हाला प्रचंड आवडतील. सो मित्रांनो, पाहू शकता मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स आउट केल्यानंतर लगेच आपल्याला लाडू बनवायचे आहेत. हे बघा, किती गोल गरगरीत लाडू तयार होतात. अगदी परफेक्ट तुमचे लाडू बनतील. सो मित्रांनो, सर्व लाडू तयार करून घेतलेले आहेत. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली तर रेसिपीला नक्कीच एक लाईक करा. तसं आपल्या चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल येईल ते प्रेस करायला विसरू नका. चला मंडळी, पुन्हा भेटूया. हर हर महादेव.